नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर फायनली पावसाळा चालू झालेला आहे. आज आहे 23 तारीख. काल पाऊस थोडासाच पडला सकाळी फक्त, बाकी काय दिवसभर नव्हता. आज जरा दिवसभर पाऊस पडतोय. संध्याकाळ झाली, आता 7 वगैरे वाजले तरी आता पण पाऊस चालू झाला आहे. पहिला पाऊस ऑफिशियल सुरू झाला आहे आणि आपण चाललो आहोत आता स्टेशनला. बघूया, एक पावसात राऊंड मारून येऊया आपण. हा आहे बाबुलपाड्याचा रस्ता आणि आपली छत्री बघा कलरफुल. हे बघा, हे बाबुलपाड्यातलं विठ्ठल रखुमाईचं मंदिर. आपण चाललो आहोत स्टेशनला. आता एक कोमल कामावरून येईल, पण तिने छत्री, काय सकाळी बारीक पाऊस होता किंवा पाऊस नव्हता सकाळी, तर छत्री नेलीच नाही कामाला जाताना. तर आपण चाललो आता छत्री घेऊन. इकडे त्या दिवशी सकाळी पाऊस पडलेला रविवारी, तर पूर्ण पाणी भरलं होतं. आता एवढा पाऊस नाही चालू झाला आहे, पाणी भरणं एवढा बारीक बारीक पडतो आहे. आपण डॉनलेनला पोचलो आहे आणि ही इकडे आपली राजा शिवाजी विद्यालय, या शाळेतच आपलं पूर्ण शिक्षण झालेलं आहे. हा आहे डॉनलेनचा एरिया. बहुतेक लोक कामावरून असेल विदाऊट छत्री. सकाळी नव्हता एवढा पाऊस. बघा, हा जो सरळ रोड गेला तो तुळीजला गेला, तिथून आपल्याला विरारला पण जाता येतं. आणि आपण इकडे लेफ्ट मारून आता आलो आहे साईराम हॉस्पिटलच्या इथून स्टेशनला चाललो आहे. पाऊस पण फक्त बारीक बारीक पडतो आहे, फक्त चिखल करणं एवढा. अजून पावसाने तेवढा जोर पकडला नाही आहे. ही स्टेशनची छोटी गल्ली आहे, तिकडे छत्री पण आता मी बंद केली आहे, नाहीतर सगळ्यांच्या छत्र्या अशा आपटत जात आहेत. आपली छत्री काय त्यातून निघणार नाही. तेव्हा फरसांची वगैरे दुकान आहेत. आजूबाजूला सगळे फरसाणच आहेत. फायनली आपण पोचलो आहे स्टेशनच्या इथे. समोरच आहे तो आपला नालासोपाऱ्याचा रेल्वे स्टेशन. आज मंगळवार आहे, तर आपण जाऊया आचोळे गणपती मंदिरात, जरा पाया पडून येऊया. तेव्हा तिथे कोण आहे. हे बघा कोण. आपण गणपती मंदिरात आलो आहे आणि इकडे आधीच येऊन बसले. आपण इलाज घ्यायला आलो होतो. चला गणपती बाप्पाचं पण दर्शन घेऊया. बोला गणपती बाप्पा मोरया. सगळे देव आपल्याला इथे बघायला भेटतील. मागे साईबाबा आहेत, देवी आहेत वेगवेगळ्या, श्रीकृष्ण भगवान आहेत, जय भोलेनाथ पण आहेत.
ही बघा, ही इथली गणपतीची जुनी मूर्ती पण आहे, देवी माता आहे. इकडे अजून मंदिराचं काम बाकी आहे. सगळ्या लाईटी वगैरे लावल्या आहेत, पण मंदिरामध्ये अजून कुठे फॅन दिसत नाही. फॅन लावायला पाहिजे जरा इकडे. या दर्शन करून झालं आपलं. आता पाऊस पडला आहे तर जरा आता वडापाव खायला. इथला वडापाव एकदम चांगला असतो. मंगलमूर्ती आयला वडापाव. वडा आहे, समोसा. समोसामध्ये नको चटणी, वडापावमध्ये मिक्स. इथे मंचुरियन पण आहे, पॅटीस आहे, समोसा, वडा. समोसा खायला या. समोसा. अरे हां, समोसा इथे वडापाव आहे. पाऊस गेला आहे पण आता, आणि गरमी भरपूर व्हायला लागली आता पाऊस गेला आहे तर. मस्तच असं एकदम बारीक. चला वडापाव खाऊया आणि जाऊया आता परत घरी. पावसाचा व्हिडिओ बनवण्यासाठी व्हिडिओ काढते तर पाऊस पण आता गायब झाला. छत्री बघा, छत्रीचा टेकत आधार घेत चालला आहे. आता चिखल करून ठेवलं आहे फक्त सगळ्या पावसाने. इकडे अंधेरीला होता काय पाऊस? नव्हता अंधेरीला पाऊस. इकडे चांगला दुपारपासून पडत होता. सकाळी हायवे साईडला पडत होता. आपण हायवे साईडला चांगला आज दुपारपासून पडतोय पाऊस. पण या बाकीच्या आमच्या इकडे स्टेशन साईडला वगैरे काय पावसाचा जोर नाही एवढा. संध्याकाळवर आला होता फक्त, तो पण तेवढा म्हणावा तसा पडत नाही. आता पण फक्त एकदम बारीक चिखल केला आहे पूर्ण पावसाने. चालेल, विचार केलेला पावसात जायचं, हे छत्री घेऊन येऊन काय पावसात चालत येण्यासाठी, भिजत येण्यासाठी म्हणून स्कूटी वगैरे नाही आणली घ्यायला, आणि चालत आलो. आता चालतोय तर या चिखलातून, आणि त्यात पण हे गाडीवाले स्कूटीवाले मागून येऊन जात आहेत, बाजूने येऊन चिखल उडवत वगैरे. बघा काय चिखल करून ठेवलं आहे. बघा किती चिखल आहे. सगळीकडे चिखल करून ठेवलं आहे पावसाने. इकडे चला तर हा व्हिडिओ आता इकडेच थांबूया. काय जास्त आहे नाही, पाऊस पण नाही पडत आहे. आता पुढचा व्हिडिओ मोठा पाऊस आला की टाकूया. चला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता सर्वांना पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा. मस्त भिजा या पावसामध्ये. कांदा भजी खा, वडापाव खा, गरमागरम चहा पिया, मान्सून एन्जॉय करा. चला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.